श्रावस्तीतील वर्षावास। बौद्ध इतिहासात मिगारमाता विशाखा यांचे नाव सुवर्ण अक्षरांनी कोरले आहे। त्रिरत्नांवर त्यांची श्रद्धा अखंड होती। एकदा त्या भगवंतांच्या दर्शनासाठी जेतवनात गेल्या असताना भगवंतांसमोर जाण्यापूर्वी त्यांनी आपले जड आभूषण महालता प्रसाधन बाहेरच आपल्या परिचारिकेला दिले, जेणेकरून त्याचा आवाज शांततेचा भंग करणार नाही। भगवंतांचे दर्शन घेतल्यानंतर त्या ते आभूषण जेतवनातच विसरल्या। जेव्हा त्यांना आठवले की महालता प्रसाधन विहारातच विसरले आहे, तेव्हा त्यांनी आपल्या परिचारिकेला ते आभूषण आणण्यासाठी विहारात पाठवले। सोबत हेही निर्देश दिले की जर त्या आभूषणाला पूज्य आनंदी यांनी स्पर्श केला नसेल तरच ते घेऊन ये, जर पूज्य आनंदी यांनी त्याला स्पर्श केला असेल तर ते तेथेच दान करून ये। त्या दिवसात विहारात अशी प्रथा होती की जर कोणी आपली वस्तू विसरला तर पूज्य आनंद ते आपल्या देखरेखीखाली सुरक्षित ठेवत असता आणि जेव्हा वस्तूचा मालक येत असे तेव्हा त्याला ते परत करत असत। शील सदाचाराचे ते असे युग होते की विहिरीच्या काठावरही एखादी वस्तू विसरली असती तर ती तिथेच ठेवलेली मिळत असे। अदिन्नदाना वेरमणी दिलेली वस्तू घेणे या शीलाचे पालन करणारे ते युग। निर्देशानुसार माता विशाखांची परिचारिका आभूषण घेण्यासाठी गेली तेव्हा तिला कळले की ते आभूषण पूज्य आनंदी यांनी उचलून सुरक्षित ठेवले आहे। आपल्या स्वामिनीच्या निर्देशानुसार तिने ते आभूषण घेण्यास नकार दिला। मान्य आनंद म्हणाले की हे आमच्याही काय कामाचे, परंतु माता विशाखा यांचा संकल्प होता की जर मान्य आनंदी यांनी ते आभूषण स्पर्श केले असेल तर ते संघाला दान आहे। पण हेही खरे आहे की ते आभूषण बुद्धप्रमुख संघाच्या काय कामाचे। अखेरीस खूप आग्रह केल्यावर माता विशाखा यांनी ते आभूषण या संकल्पाने परत घेतले की ते विकून त्या एक विहार बांधून भगवान बुद्धांना दान देतील। आभूषण परत घेऊन त्यांनी ते श्रावस्ती शहरातील सोनारांकडे विकण्यासाठी पाठवले, परंतु श्रावस्ती शहरात कोणाकडेही इतकी संपत्ती नव्हती की कोणी ते विकत घेऊ शकेल। त्याची किंमत 9 कोटी सुवर्णमुद्रा ठरवली गेली होती। अखेरीस ते आभूषण त्यांनी स्वतःच विकत घेतले आणि गाड्यांमध्ये भरून सुवर्णमुद्रा भगवंतांसमोर अर्पण केल्या। भगवंतांनी माता विशाखांची श्रद्धा पाहून त्यांना आदेश दिला की या मुद्रांमधून जेतवनाच्या पूर्वेकडील दिशेने एक विहार बांधा। माता विशाखा यांनी तसेच केले। पूर्वेकडील दिशेने बांधल्यामुळे त्या विहाराचे नाव पुब्बाराम म्हणजेच पूर्वाराम विहार असे झाले। भगवंतांच्या आदेशानुसार त्या रकमेतून 4 मजली विहार बांधण्यात आला। पुब्बाराम विहार म्हणजेच पूर्वाराम विहार। तो विहार महामोगल्लान यांच्या देखरेखीखाली बांधण्यात आला। त्यांनी एका भव्य उत्सवासह तो विहार बुद्धप्रमुख संघाला समारंभपूर्वक दान केला। बुद्धप्रमुख संघाच्या 4 महिन्यांच्या वर्षावासाने पुब्बाराम विहाराचे उद्घाटन झाले। 4 महिन्यांच्या वर्षावासाचा संपूर्ण खर्च माता विशाखा यांनी उचलला। श्रावस्तीतील एकूण 25 वर्षावासांपैकी भगवंतांनी 19 वर्षावास जेतवनात केले आणि 6 वर्षावास पुब्बाराम विहारात केले। या पुब्बाराम विहाराचे अवशेष आजही श्रावस्तीत अस्तित्वात आहेत। भगवंतांनी त्या विहारात वर्षावास केल्यानंतर एक दिवस माता विशाखा आपल्या नातवंडांसह
सुनामुलांसह मोठ्या आवाजात स्कप्पो मैहम पुरितो माझे संकल्प पूर्ण झाले असे गात विहाराची परिक्रमा करू लागल्या. कदाह पासाद रम्म सुधामत्तिक्लेपन विहारदान दस्सामी स्कप्पो मैहम पुरितो. 1. कधीतरी चुना आणि चिकणमाती लेपलेले सुंदर भवन बनवून विहाराच्या रूपात दान देईन, हा माझा संकल्प पूर्ण झाला. कदाह मचपीठच भिसिबिंबोहनानीच सेना सनभंड दस्सामी स्कप्पो मैहम पुरितो. 2. मी कधीतरी गादीतक्क्यांनी युक्त मंचपीठ शयनासनाच्या रूपात दान करीन, हा माझा संकल्पही पूर्ण झाला. कदाह सलाकभत्त सुचिम मौसूप सेचन भोजनदान दस्सामी स्कप्पो मैहम पुरितो. 3. कधीतरी मी शलाका भक्त पुलाव चे भोजनदान करीन, हा माझा संकल्पही पूर्ण झाला. कदाह कासिक वत्थ खोमकप्पासिकानीच चीवरदान दस्सामी स्कप्पो मैहम पुरितो. 4. कधीतरी मी काशीच्या वस्त्रांचे लोकर किंवा कापसापासून बनवलेल्या वस्त्रांचे चिवरदान करीन, हा माझा संकल्पही पूर्ण झाला. कदाह सप्पिन्वनीत मधुतेलच फाणित भेसज्जदान दस्सामी स्कप्पो मैहम पुरितो. 5. मी कधीतरी तूप, लोणी, मध, साखर मिसळून भोजनदान करीन, हा माझा संकल्पही पूर्ण झाला. श्रीमंत घरातील महिला असे मोठ्या आवाजात गायन करत नाहीत. माता विशाखा यांना असे गायन करताना कोणीही पाहिले नव्हते. लोकांनी भगवंतांना येऊन सांगितले की उपासिका विशाखा वेडी झाली आहे. ती मोठ्या आवाजात गात आहे. स्कप्पो मैहम पुरितो माझे संकल्प पूर्ण झाले आणि विहाराची परिक्रमा करत आहे. तेव्हा भगवंत म्हणाले, माझी कन्या वेडी झाली नाही, हे तिच्या मनातील कोणत्यातरी जन्माचे संकल्प होते. पूर्वीच्या 2 बुद्धांच्या काळात घेतलेले संकल्प जे पूर्ण झाल्यामुळे आनंदी मनाने ती उदान गायन करत आहे. अठकथांमध्ये हा प्रसंग पुरेसा विस्तृतपणे आहे. माता विशाखा यांनी 120 वर्षांचे दीर्घ आणि निरोगी आयुष्य प्राप्त केले. त्यांना 20 संतती होत्या, 10 पुत्र, 10 कन्या, त्यातून एक विशाल कुटुंब तयार झाले. त्यांच्या विशाल कुटुंबाबद्दल श्रावस्तीमध्ये एक म्हण प्रचलित झाली होती, विसाखा विस्ती पुत्ता नत्ताच चतुरो सक्ता पनत्ता अठ्ठस हस्सा जंबुदीपे सुपाटका. विशाखांना 20 पुत्रपुत्री, 400 नातू आणि 8000 पणतू आहेत, ज्यांनी जंबूद्वीप व्यापला आहे. माता विशाखांच्या वंशामध्ये कोणालाही अकाली मृत्यू येत नसे. लोक आपल्या घरातील लग्नविवाह इत्यादी मंगल कार्यांचे पहिले निमंत्रण माता विशाखांच्या घरी देत असत. माता विशाखांच्या दान पारमितेच्या संदर्भात भगवंतांनी म्हटले होते, यथापि पुप्फार सिंहा कैरा मालागुणे बहु एवन जातेन मच्चेन कत्तब कुसल बहु. जसा कुशल माळी फुलांना गुंफून अनेक माळा बनवतो, त्याचप्रमाणे या जगात मनुष्याने अनेक कुशल कर्मे केली पाहिजेत. भगवंतांची उपमा किती सुंदर आहे. जसा कुशल माळी फुलांना गुंफून माळा बनवतो, त्याचप्रमाणे या जगात मनुष्याने कुशल कर्मे केली पाहिजेत. फुले असतील पण माळी कुशल नसेल, म्हणजेच धनसंपदा सामग्री असेल पण दान देण्याची श्रद्धा नसेल, चेतना नसेल, तर कुशल कर्मांची माळ बनू शकत नाही. दान देण्याची श्रद्धा आणि चेतना असेल पण धनसंपदा सामग्री नसेल, तर ही कुशल कर्मांची माळ बनू शकत नाही. धनसंपदा सामग्री आणि दान देण्याची श्रद्धा व चेतना दोन्ही असतील तरच पुण्य कर्मांची माळ बनते. भवतु सब मंगलम. साधु 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 साधु.